तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल श्री एडिट्स वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण लाईट मोशन ॲप वरती बनवलाय आणि आपलं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळेल आणि वेबसाईट लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। पण त्यासाठी तुम्हाला आपल्या एका पासवर्डची गरज लागेल सर्व मटेरियल साठी, आणि तो पासवर्ड मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बोलून सांगणार आहे, तो तुम्हाला कुठेही मिळू शकतो। तर मित्रांनो, चला आपण एकदा आपल्या व्हिडिओचा ओके। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण लाईट मोशन आल्यानंतर प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं। जे काही बिटमार्क प्रीसेट्स एक प्रीसेट ओपन डाउनलोड केला असेल तुम्ही आपल्या वेबसाईट वरून, तर आपल्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथून सर्व मटेरियल डाउनलोड करून टाका। तर सर्वात आधी बघू शकता, आता बिटमार्क प्रीसेट ओपन केलंय, पण हे तुम्हाला येलो कलरचं काय दिसतंय ते बघू शकता मित्रांनो। आता हे तुम्हाला इफेक्ट 1 इफेक्ट 2 ते नंतर सांगणार आहे, त्याचं तुम्हाला कुठलीही छेडछाड न करता तुम्हाला स्टार्टिंग पासून फोटो ऍड करून घ्यायचे। तर मित्रांनो, आपण आपले जे काही फोटो आहेत ते आपण ऍड करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे ऍड केल्यानंतर नेक्स्ट बुकमार्क आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचे। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण सर्व फोटो ऍड करून घेऊया। तर मित्रांनो, फोटो ऍड करायचे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी पटकन सर्व फोटो ऍड करून घेतो। तर बघू शकता, आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगणार आहे, पण ते नंतर सांगतो। तर मित्रांनो, आधी आपण व्हिडिओ थोडा स्किप करून सर्व लास्ट पर्यंत फोटो ऍड करूया। ओके। तर मित्रांनो, बघू शकता आपण इफेक्टला कुठलाही म्हणजे हे जे काही येलो कलरचं होतं त्याला कुठलीही छेडछाड न करता सर्व फोटो ऍड केलेत। तर बघू शकता अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ एकदमच खतरनाक होणार आहे। पण बघू शकता, आता इफेक्ट 1 म्हणजे काय, तर तुम्हाला बॅक येऊन जायचंय। शेक प्रीसेट मधला जो काही इफेक्ट 1 असेल हा तो कॉपी करायचा आहे, आपलं बॅक यायचंय, बिटमार्क प्रीसेट मध्ये जायचंय आणि अशा प्रकारे जिथे इफेक्ट 1 आहे त्या फोटोच्या लेअर वरती क्लिक करायचं। आता आपले फोटोची लेअर बघू शकता, खाली अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करायचं आणि इथे जी काही पहिली लेअर आहे तिला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। यानंतर बघू शकता इथे इफेक्ट 2 असेल, इफेक्ट 1, पुन्हा इथे इफेक्ट 1 असल्यानंतर तिथे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकता इफेक्ट 3 असेल, नंतर इथे इफेक्ट 1। तर मित्रांनो, हा कॉम्बो तुम्हाला समजला असेल कशा प्रकारे आपले इफेक्ट द्यायचे। तर मित्रांनो, तुम्हाला आता ही पहिली स्टेप सोडायची आणि तुम्ही जेव्हा इथून व्हिडिओ म्हणजे बघू शकता आपली स्टेप कशा प्रकारे असेल, तर इफेक्ट 2 पासून स्टार्ट होणार आपले इफेक्ट, आणि इफेक्ट 1 3 1 2 पुन्हा 2 वरती आल्यानंतर इथे आल्यानंतर पुन्हा आहे ना 2 नंतर आपल्याला 1 हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला एकदम बेस्ट म्हणजे सांगून द्यायचं तर सांगून देतो। हा इफेक्ट पहिला पेस्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे पहिल्यावरती जायचंय, पुन्हा इथे पहिला इफेक्ट असेल, इथे दुसरा झाल्यानंतर पुन्हा इथे पहिला येणार आहे। तर तुम्हाला अशा प्रकारे हा इफेक्ट लास्ट पर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथे झाल्यानंतर तुम्हाला बघू शकता इथे सोडायचंय, इथे हा इफेक्ट येणार आहे, बघू शकता। तर मित्रांनो, आपण बघू शकता इथे हा इफेक्ट केल्यानंतर लास्ट पर्यंत अप्लाय करून घेऊया। तर मित्रांनो, तो इफेक्ट लास्ट पर्यंत आपण अप्लाय केलाय, बघू शकता तुम्हाला। आणि तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, हा इफेक्ट झाल्यानंतर आता इफेक्ट जे काही येलो कलरचं असेल तर हे 1 नंबरचे इफेक्ट वाला डिलीट करून घ्यायचे। तर आता इफेक्ट 2 मध्ये यायचे, बॅक येऊन शेक प्रीसेट मधला जो काही दुसरा इफेक्ट असेल तर तो कॉपी करून घ्यायचा आहे, बॅक यायचंय, बिटमार्क प्रीसेट मध्ये जायचंय आणि आपले जे काही 2 नंबरचे जेवढे म्हणजे जशी लेअर असेल त्या लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर मित्रांनो, इथे ही लेअर असेल, यानंतर मध्ये 3 बीट सोडल्यानंतर पुन्हा 4थ्या बीटला हाच इफेक्ट येणार आहे, बघू शकता इफेक्ट 2 अशा प्रकारे लिहिलेला आहे।
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघू शकता हा इफेक्ट आलेला आहे. म्हणजे तुम्हाला सिम्पली काय करायचंय, तर हा इफेक्ट दिल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो की हा जो काय आपला इफेक्ट असेल 2 नंबर, याच्यात 2 नंबरचा जो, तर त्याला 3 बीट सोडायच्या आणि चौथ्या बीटला पुन्हा तोच येणार आहे, परत 3 बीट सोडायच्या चौथ्या बीटला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया लास्ट पर्यंत अगदी. तर मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला बघू शकता आता इथे इफेक्ट असेल, इथे असेल, इथे असेल, पण इथे कुठला इफेक्ट नसेल, इफेक्ट 3. तर तो इफेक्ट साठी शेक प्रेसेट मध्ये जायचंय आणि जो काही तिसरा इफेक्ट असेल तो कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कॉपी करून बिटमार्क प्रीसेट मध्ये यायचंय आणि जी काय आपली इफेक्ट 3 नावाची फाईल असेल तर बघू शकता इफेक्ट 3 नावाच्या लेअर वरती क्लिक करायचंय आणि अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचंय. तर मित्रांनो बघू शकता आता इफेक्ट हा वाला इफेक्ट झाल्यानंतर इथे आपले स्टार्टिंगला पहिला येतो, दुसरा येतो आणि हा आपला तिसरा इफेक्ट येतो. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचंय. जेवढे काही बिट्स उरले असतील तर त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर बघू शकता अशा प्रकारे एकदा तुम्हाला डेमो मध्ये दाखवून देतो. आपले इफेक्ट पेस्ट करून झालेले आहेत. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला आता जे काही आपले इफेक्ट 1 2 3 4 5 हे होते ते सर्व डिलीट करून घ्यायचंय. तरी तुम्हाला हा इफेक्ट व्हिडिओ समजला नसेल तर तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करू शकता. बघू शकता डिलीट झाल्यानंतर आता आपल्या मटेरियलचा पासवर्ड तर तुम्हाला सांगून देतो. तर आपल्या व्हिडिओचा पासवर्ड 8087 हा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता. 8087 हा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो इफेक्ट झाल्यानंतर आता आपली मेन गोष्ट राहिली ती म्हणजे आपली जी काय ब्लॅक पीएनजी असेल तर ती ब्लॅक पीएनजी ऍड करून घ्या. तर मी अशा प्रकारे ऍड करून घेतो. तर ऍड केल्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये जाऊन व्यवस्थित सेट करून घ्यायचंय. तर मित्रांनो तुम्ही हे मटेरियल फक्त तुमच्या पर्सनल यूज साठी यूज करा, कारण नाईलाजाने सांगावं लागतं काही लोक आपल्या व्हिडिओचे टेक्स्ट पीएनजी कॉपी करतात. तर नाईलाजाने मला स्ट्राईक देण्याची वेळ येऊ शकते. तर मित्रांनो आता आपल्याला प्लस मध्ये जायचं, इमेज अँड व्हिडिओ मध्ये जाऊन आपला जो काही व्हिडिओ असेल तो ऍड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये जाऊन खालती स्क्रोल डाऊन करून घेऊया. तर अशा प्रकारे ब्लेंडिंग मध्ये जायचंय, लाईटन मध्ये जाऊन स्क्रीन करायचंय. तर मित्रांनो हा बघू शकता हाच इफेक्ट आपल्याला लास्ट पर्यंत द्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला आता जे काय आपले इथे हा व्हिडिओ संपत असेल तर लेअर वरती क्लिक करा, इथे जा कॉपी लेअर करा आणि इथेच पेस्ट करून द्या. तर बघू शकता इथे सुद्धा हाच व्हिडिओ आपला झालेला आहे. तर मित्रांनो पुढे यायचंय तुम्हाला थोडं, इथे सुद्धा हीच लेअर पेस्ट करायची. तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ झाल्यानंतर लास्टला एक बीट मार्किंग पेक्षा जास्त उरेल तर 4 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लोगो सुद्धा ऍड करू शकता. मी जास्त वेळ न जाण्यासाठी लोगो नाही ऍड करत सध्या. आता मी करतो आपली साइड बॉर्डर ऍड. तर बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे ऍड केल्यानंतर लास्ट पर्यंत अप्लाय करण्यासाठी 2 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करा. तर आता आपल्याला आपला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे जायचंय, व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्यायचंय. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन क्लिक करा. तर नवीनच असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.